नमस्कार मित्रांनो, महाटेट 2026 परीक्षा आता अगदी जवळ आली आहे. फक्त काही दिवस उरले आहेत. या शेवटच्या दिवसामध्ये नवीन अभ्यास करण्यापेक्षा स्मार्ट रिव्हिजन करणे जास्त महत्त्वाचे आहे. आजच्या या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत शेवटच्या 15 दिवसाची रणनीती, पेपर 1 आणि पेपर 2 दोन्हीसाठी महत्त्वाचे विषय, कोणत्या चुका टाळाव्यात, दररोज किती अभ्यास करावा आणि परीक्षा हॉलमध्ये काय करावे. चला तर मग आता आपण आपल्या व्हिडिओला सुरुवात करूया. सर्वात मोठी चूक विद्यार्थी करतात की नवीन पुस्तक सुरू करतात, नवीन नोट्स शोधतात, यूट्यूबवर खूप व्हिडिओ पाहतात, दुसऱ्याच्या तयारीशी तुलना करतात. तर तुम्हाला ह्या सर्व गोष्टी करायच्या नाही. तुम्हाला हे करायचं आहे, फक्त रिव्हिजन करा, PYQ सोडवा, मॉक टेस्ट द्या, शॉर्ट नोट्स वाचा. ज्या आतापर्यंत तुम्ही काढलेल्या नोट्स आहे त्यालाच परत परत रिवाईज करा. तुमचा 15 दिवसाचा प्लॅन असा असेल, पहिले 5 दिवस तुम्ही 5-5 म्हणजे असे 5-5-5 असे 15 दिवसाचे 5-5 3 टप्पे करा आणि त्यामध्ये पहिल्या 5 दिवसामध्ये CDPचे जे महत्त्वाचे जसे की प्याजे, वायगॉत्स्की, कोलबर्ग, गार्डनर, इन्क्लुझिव्ह एज्युकेशन, लर्निंग डिसॅबिलिटीज, लँग्वेजमध्ये ग्रामर, पेडागॉजी, लँग्वेज स्किल्स असे जे महत्त्वाचे टॉपिक्स आहेत ते रिवाईज करा. असा तुमचा प्लॅन ठेवा आणि पुढच्या 5 दिवसामध्ये तुम्ही सोशल सायन्स किंवा मग तुम्ही सायन्सचे असाल, तुमचं बॅकग्राऊंड सायन्स असेल तर सायन्सचे टॉपिक करा. त्यानंतर पेडागॉजीमध्ये तुम्हाला कन्स्ट्रक्टिव्हिजम, क्रिटिकल थिंकिंग, लेसन प्लॅनिंग यावरती हमखास प्रश्न विचारलेच जातात, ते तुम्हाला करायचेच आहे. आणि लास्ट जे शेवटचे 5 दिवस आहे त्यामध्ये फक्त रिव्हिजन करायचे. जे तुम्ही शॉर्ट नोट्स, फॉर्म्युला काढलेले असतात किंवा ते फॉर्म्युला लिहून ठेवलेले असतात, ते फॉर्म्युला नोट्स रीड करा, इम्पॉर्टंट थिअरीज रिवाईज करा, प्रिव्हियस इयर क्वेश्चन्स सॉल्व करा, मॉक टेस्ट ॲनालिसिस करा. नवीन काही शिकायची या 5 दिवसामध्ये तुम्हाला गरज नाही. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे CDPवर फोकस करा. सर्वाधिक विचारले जाणारे CDPचे टॉपिक परत तेच करा. लँग्वेज सेक्शनची स्ट्रॅटेजीमध्ये तुम्हाला मराठी आणि इंग्लिश, कोणी फर्स्ट लँग्वेज मराठी घेतलेली असते किंवा इंग्लिश घेतलेली असते, त्यानंतर हिंदी पण असते कोणाकोणाची. तर यामध्ये तुम्हाला ग्रामर, लँग्वेज स्किल्स, रीडिंग कम्प्रिहेन्शन, पेडागॉजी हे करायचे आहे. यामध्ये महत्त्वाचे म्हणजे लिसनिंग, स्पीकिंग, रीडिंग, रायटिंग हे महत्त्वाचे घटक आहे. तर या 15 दिवसामध्ये तुम्हाला रोज एक मॉक टेस्ट सोडवा, चुकीचे प्रश्न लिहून काढा, त्याचे कारण समजून घ्या की का आपले हे प्रश्न चुकतात आणि त्याला पुन्हा पुन्हा रिवाईज करा. आणि शेवटचं म्हणजे एक्झाम हॉलमध्ये तुम्हाला काय करायचं. प्रथम म्हणजे सुरुवातीला तुम्हाला जे इझी क्वेश्चन्स असतात ते सोडवायचे, नंतर मॉडरेट क्वेश्चन आणि शेवटी डिफिकल्ट म्हणजे जे तुम्हाला कसेच येत नाही ते क्वेश्चन सोडवायचे. तुम्हाला यामध्ये निगेटिव्ह मार्किंग नसते, त्यामुळे सर्व क्वेश्चन सोडवणे गरजेचे आहे. आणि टाईम मॅनेजमेंट म्हणजे तुम्हाला 150 क्वेश्चन्स असतात आणि 150 मिनिट म्हणजेच एक क्वेश्चन 1 मिनिट. तर लक्षात ठेवा, एका प्रश्नावर 2 मिनिटापेक्षा जास्त वेळ घालवायचा नाही. एका प्रश्नाला 1च मिनिट द्यायचा. की तुम्हाला जर नसेल जमेल तर तो प्रश्न सोडून द्यायचा आणि पुढे चालायचं. आणि लास्ट डे बिफोर द एक्झाम म्हणजे आदल्या दिवशी तुम्हाला काय करायचे, ॲडमिट कार्ड, ID प्रूफ, पेन, सेंट्रल लोकेशन आणि 7 ते 8 तास झोप घ्यायची. आणि काय करायचे नाही आदल्या दिवशी, रात्रभर जागरण नाही करायचे, नवीन पुस्तक नाही वाचायचे, नवीन नोट्स नाही आणि पॅनिक बिलकुल नाही व्हायचं आणि निगेटिव्ह थिंकिंग तर करायचीच नाही. या सर्व कारणामुळे तुमच्या पेपरवर निगेटिव्ह परिणाम पडू शकतो. तर मित्रांनो, तुम्ही गेल्या अनेक महिन्यापासून मेहनत घेतात. आता नवीन अभ्यास करायची वेळ नाही, आता स्वतःवर विश्वास ठेवायची वेळ आहे. तुम्हाला रिव्हिजन, मॉक टेस्ट आणि कॉन्फिडन्स तेव्हाच तुम्हाला महाटेटमध्ये सक्सेस मिळणार आहे. लक्षात ठेवा, यश हे शेवटच्या दिवसातील स्मार्ट रिव्हिजनवर अवलंबून असते.
तर मित्रांनो, तुम्हाला हा व्हिडिओ उपयुक्त वाटला असेल तर व्हिडिओला लाईक करा, तुमच्या मित्रांसोबत शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. अशाच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलसोबत जोडलेले राहा. भेटूया पुढील व्हिडिओमध्ये. तोपर्यंत अभ्यास करत राहा आणि तुमच्या परीक्षेसाठी तुम्हाला हार्दिक शुभेच्छा.